नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन UGC नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. UGC नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण काव्यसंग्रहाचे महत्त्वाचे प्रश्न घेतलेले होते आणि आज त्याचा पाठ 12वा आहे. त्यामध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न पाहतो आहोत. येत्या 29 नोव्हेंबरपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल नक्की नक्की दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरून डाउनलोड करा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे विषय मराठी याचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे, सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहे, पूर्ण 10 युनिटचे PDF नोट्स मिळणार आहेत, 20+ अधिक टेस्ट मिळणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमाची चाचणी सुद्धा मिळणार आहे. याची जी फीस आहे ती 10,000 रुपये, पण खास तुमच्यासाठी ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. स्मरणगंध हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, इंदिरा पृथ्वी, कविता महाजन, शांता शेळके. स्मरणगंध हा काव्यसंग्रह जो आहे तो इंदिरा संत यांचा असणार आहे. ठीक आहे. त्यांच्याबद्दल आपण बघितलं तर त्या एक महत्वाच्या कवयित्री आहेत 1950च्या दशकातल्या, आणि त्यांचा कविता संग्रह गर्भरेशीम, निराकार, बाहुल्या, मरवा, मालनगाथा, मृगजळ, मेहंदी, रंगबावरी, वंशकुसुम, शेला आणि कथासंग्रह कदली, चैतू, श्यामली, ललित संग्रह सुद्धा आहे त्यांचा, मृदगंध, मूळ, फुलवेल, कादंबरी आहे, घोंगुरवाळा. ठीक आहे. अशा पद्धतीने भरपूर त्यांनी पुस्तकं लिहिलेले आहेत. ठीक आहे. तर स्मरणगंध हा काव्यसंग्रह इंदिरा संत यांचा आहे. त्यानंतर रंगरेषा हा काव्यसंग्रह कोणत्या कवयित्रीचा आहे? रंगरेषा हा काव्यसंग्रह जो आहे हा निर्मला पांडे यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर निर्मला पांडे यांची कविता प्रामुख्याने कशावर आधारित आहे? युद्ध, प्रत्ययवाद, ग्रामकविता, निसर्ग. तर निर्मला पांडे यांच्या कविता ज्या आहेत त्या प्रामुख्याने अम, निसर्ग यावर आधारित आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर गंधाची पाखरे हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मीरादेव, कविता महाजन, प्रभा गणोरकर, इंदिरा संत. गंधाची पाखरे हा काव्यसंग्रह जो आहे हा काव्यसंग्रह मीरा देव यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. सॉरी. नंतर व्याकुळ हा संग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, शांता शेळके, कविता महाजन, इंदिरा पृथ्वी. व्याकुळ हा संग्रह जो आहे हा कविता महाजन यांचा आहे. ठीक आहे. तर कविता महाजनांबद्दल आपण आता पाहिलं होतं. कविता महाजन ज्या आहेत त्या मराठी भारतीय लेखिका आहेत. भिनना, बिहार, कुहू, ग्राफिटी वॉल असं त्यांचं काम आहे, आणि त्यांनी निवडक कामे केली आहे, पण त्यांचं जे आहे ते स्त्रीमतवादी आहेत. अं, त्यांनी अनेक आत्मकथन सुद्धा हे केलेले आहे. वन डिश मिल, पाकशास्त्र, इंद्रिय आणि साहित्य. त्यांनी त्यांचं साहित्याविषयी आपण पाहिलं तर इतर भाषांमध्ये त्यांचं जास्त भाषांतर दिसते आहे. ठीक आहे. आणि त्यांना भरपूर हे मिळालेले पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे. ठीक आहे. नंतर भावस्पर्श हा स्त्री कवीचा संग्रह कोणाचा आहे? निर्मला पांडे, वैशाली चंद्रचूड, जया भालेराव, प्रभा कणूरकर. भावस्पर्श हा जो आहे स्त्री कवीचा संग्रह हा प्रभा गणोरकर यांचा आहे. ठीक आहे. तर प्रभा गणोरकर ज्या आहेत त्यांच्याबद्दल आपण बघून घ्या. त्या मूळच्या अमरावतीच्या आहेत, आणि त्यांनी एकेकीची कथा, घेणारे म्हणाचे, शांता शेळक्यांची निवडक कविता संपादित केलेली आहे. व्यतीत, विवर्त, व्यामोह, मराठीतील स्त्रियांच्या कविता अशा पद्धतींचे त्यांचे संग्रह सुद्धा आहे. त्यानंतर काव्यज्योती या संग्रहातून कोण प्रसिद्ध झाले? कविता महाजन, मीरादेव, इंदिरा संत, वैशाली चंद्रचूड. काव्यज्योती हा जो संग्रह आहे त्यातून इंदिरा संत ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर आभाळाची शपथ हा संग्रह कोणाचा आहे? आभाळाची शपथ हा संग्रह जो आहे हा मीरादेव यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे टी. त्यानंतर स्त्रीच्या अंतरंगातील भाव जगतची कवी. स्त्रीचं अंतरंग जाणणारी जे कवी आहे ते कोण आहे यामधलं? कविता महाजन, शांता शेळके, इंदिरा संत, प्रभा गणोरकर. तुम्हाला आतापर्यंत तर माहितीच झालं असेल की स्त्री अंतरंगातील भाव जगतची कवी जी आहे ती इंदिरा संत आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर कवयित्री कविता महाजन यांची भाषा कशी असते? सहज आणि साधी, संस्कृत प्रचूर, अरबी फारशी, फक्त ओवी छंद. कवयित्री कविता महाजन यांची भाषा जी आहे
ती सहज आणि साधी आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. नंतर वेद हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? निर्मला पांडे, कविता महाजन, शांता शेळके, इंदिरा संत. वेद हा काव्यसंग्रह जो आहे हा कविता महाजन यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर छाया हा संग्रह कोणत्या स्त्री कवीचा आहे? कविता महाजन, इंदिरा संत, प्रभा गणोरकर, मीरा दे. छाया हा संग्रह कोणत्या स्त्री कवीचा आहे? हा आहे मीरा देव यांचा. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर भावपुष्पांजलीची लेखिका कोण आहे? शांता शेळके, कविता महाजन, निर्मला पांडे, इंदिरा संत. भाव भावपुष्पांजलीची लेखिका कोण आहे? त्या आहेत शांता शेळके. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर स्त्रीवादी कवितेसाठी ओळखली जाणारी कवी कोण? कविता महाजन, मंगला गोडबोले, इंदिरा संत, प्रभा गणोरकर. स्त्रीवादी कवितेसाठी कोण ओळखल्या जाते? तर एकंदरीत कविता महाजन ज्या आहेत त्या स्त्रीवादी कवितेसाठी ओळखल्या जातात. कारण त्यांचं जे ग्राफिटी वॉल आहे किंवा मग ज्या पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत त्या स्त्रीमताच्या आहेत, स्त्री व्यक्तिमत्वाच्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर शब्दस्पर्श हा संग्रह कोणाचा आहे? शब्दस्पर्श हा संग्रह जो आहे हा निर्मला पांडे यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न आज पाहिलेले आहे आणि हे सगळे काव्यसंग्रहावरचे आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपल्या पेपरमध्ये, आपल्या परीक्षेमध्ये हे खूप महत्वाचे ठरणार आहे. कारण जो पॅटर्न आता नेट आणि सेट दोन्हीमध्ये आपण पाहायला गेले तर एकंदरीत पुस्तक यावरचे प्रश्न जास्त विचारले जातात. त्यामुळे तुमचा अभ्यास व्हावा हा इथला हेतू आहे. ठीक आहे. जर का तुम्हाला काही मदत हवी असेल किंवा क्लासेस वगैरे जॉईन करायचे असतील तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.